विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुखदुःख जीव भोग पावे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा हा अभंग काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षडरिपूंचा त्याग करू खऱ्या भक्तिभावाने जातो तो वारकरी आणि वारकरी संप्रदाय. पण तुकोबाराय महाराज असो की संत ज्ञानेश्वर, त्यांची शिकवण अक्षरशः पायदळी तुडवत संताप येईल असं गुन्हेगारी कृत्य खुलेआम केलं जाते आणि याचं निर्लज्जपणे समर्थनही होते. आम्ही बोलत आहोत वारकरी संप्रदायाला काळीमा फासणाऱ्या भोंदू संग्राम भंडारे याच्याविषयी. कोण आहे हा संग्राम भंडारे? कीर्तनाच्या आडून धर्माधर्मामध्ये का द्वेष पसरवतो आहे संग्राम भंडारे? गुन्हेगारी कृत्याला वारकरी संप्रदायामध्ये स्थान आहे का? राष्ट्रवादीच्या विकास लवांडे यांच्यावरती शाई ओतून स्वतःचंही अंग काळं करून घेणारा संग्राम भंडारे कुणाचा पाळीव गुंड आहे? वारकरी संप्रदायात घुसलेल्या अशा अपप्रवृत्तींचा किंवा विकृतींचा वारकरी निषेध करतील का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे अर्थातच या व्हिडिओमध्ये. सो पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वारकऱ्यांचा वेश परिधान केलेला आणि शाईचे शिंतोडे आपल्याही अंगावर उडवून घेतलेला हा आहे गुंड संग्राम भंडारे. आपण वारकरी असल्याचं भासवणाऱ्या भंडारेची भाषा जरा ऐका. समस्त वारकऱ्यांची मान शर्मेनं खाली जाईल, लाज वाटेल असं कृत्य या संग्राम भंडारे याने केलं. हे करताना स्पष्टीकरण काय दिलंय? तर म्हणे आमच्या गुरुवर्यांचा अपमान केला. वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी केलेल्यांची केवळ नावं प्रसिद्ध केली, हा अपमान कसा काय होतो? ज्यांची नावं प्रसिद्ध केली ते केवळ वारकरी नाहीत, याचा अर्थ त्यांचा पंथ हा वेगळाही असू शकतो. आता विकास लवांडे यांनी नेमकी कोणती नावं घेतली होती त्या नावांवरती एक नजर टाकूया. यामध्ये गोविंद देवगिरी महाराज, चारुदत्त आफळे, बंडातात्या कराडकर, त्यानंतर प्रकाश जवंजाळ, तुषार भोसले, अक्षय भोसले, त्यानंतर संग्राम भंडारे, त्यानंतर योगी निरंजन, एकनाथ सादगीर, ज्ञानेश्वर जळकीकर, संजय पासपोर, भास्करगिरी महाराज, संजय नाना धोंगडे, त्यानंतर राणा वास्कर, चंद्रशेखर देगलूरकर, उद्बोध पैठणकर, किशोर शिवणीकर, रामगिरी महाराज, श्याम राठोड, त्यानंतर निरंजन कोठीकर असे जवळपास 20 जण आहेत. त्यांची यादी प्रसिद्ध केली विकास लवांडे यांनी. यात खुद्द भंडारेचं सुद्धा नाव आहे, जो सतत हिंदू मुस्लिम आगवकत असतो. कीर्तनकारांमध्ये हिंदुत्ववादी अशी कोणती संकल्पनाच नाहीये, ती हा लावतो किंवा मग लोक त्याला तसं संबोधतात. किशोर शिवणीकर नावाच्या ठगाचंही यामध्ये नाव आहे, ज्याचे हाती पिस्तूल असलेले फोटो व्हायरल झाले होते, ज्याने पादुकांचं आमिष दाखवून लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन पैसे लुबाडले होते. अशा बंधूंचा आणि संत परंपरेचा काडीचाही संबंध नाहीये. विकास लवांडे यांच्यावरती शाई ओत केली एवढ्याच कुकृत्यावरती भंडारे थांबलेला नाहीये. त्याने केलेले काही प्रताप थोडक्यात बघूया. सगळ्यात पहिलं, बाळासाहेब थोरातांना धमकी. संगमनेरमधल्या घुलेवाडीमध्ये एका कीर्तनादरम्यान त्याने काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा उल्लेख करत आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल असं अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. आणि नथुरामहून कुणाचा जीव घेणार होता हा गुंड? अर्थात काँग्रेसने या वक्तव्याचा नंतर निषेध नोंदवलेला होता. कीर्तनामध्ये राडा. संगमनेरमध्ये एका कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्वावरती बोलताना त्याने चुकीच्या भाषेचा वापर केला, पण उघड उघड विशिष्ट राजकीय पक्षांची बाजू घेऊन त्यांच्या विरोधकांवरती टीका केली. वारकरी संप्रदायामध्ये असं कोणत्या राजकीय पक्षाचं समर्थन करण्याची परंपरा आहे का, हे एकदा स्पष्ट व्हायला पाहिजे. हिंदूंनो 4-5 मुलं जन्माला घाला. हम दो हमारे दो पण बंद करा साहेब, सांगा तुम्ही बरं का ते एकच होऊ देत आहे. आणि तो बेवडा निघाला मग एकटा
अरे 4-5 वाहू द्या ना, एखादं तर क्रांती करील. वाढत असलेल्या अतिमहागाईमध्ये हिंदूंना 4-5 मुलं जन्माला घालण्याचा फुकटचा सल्ला देणारे त्यांचा सर्व खर्च उचलणार आहेत का? यामुळे सार्वजनिक सुविधांवरती येणारा ताण हा कसा दूर करणार आहे याचं उत्तर आहे का असले सल्ले देणाऱ्यांकडे? का प्रत्येक वेळी फक्त धर्माच्याच अँगलने विचार करावा लागतो या सगळ्या लोकांना? गंमत म्हणजे असले सल्ले देणाऱ्यांना किती मुलं आहेत किंवा लग्न तरी त्यांनी केलेलं आहे का हे तपासणं गरजेचं आहे. अर्धवट बुद्धी असलेल्यांनी हे सल्ले अंमलात आणायचं ठरवलं तर त्याचा ताप शेवटी हिंदूंनाच होणार आहे. कारण सल्ले देणाऱ्यांच्या मते भारत हे हिंदू राष्ट्र आहे. मग वाढीव लोकसंख्येमुळे सर्वच क्षेत्रांवरती येणारा ताण आणि त्यामुळे गैरसोय ही सर्वात जास्त हिंदूंचीच होणार आहे हे लक्षात येत नाहीये का या लोकांच्या? का तेवढी विचार क्षमताच नाहीये? जाहीररित्या हिंदू मुस्लिम फूट पाडण्याचा प्रयत्न. बीडमध्ये अशी परिस्थिती, आपली लोक दिसणार आहे दुकानांमध्ये तेच, रस्त्यावर तेच म्हणजे कोण? तर मुस्लिम. आणि हे उघड होतंय कुठे? तर हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये, बीडमधल्या. आधीच बीड संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामध्ये अशी आग ओकली तर समाजामध्ये अशांतता पसरणार नाही तर काय होणार आहे? अशा या संग्राम भंडारेचा उद्धार होणार नाही तरच नवल. कोणी भोंदू भंडारेचा जाहीर निषेध करत आहे, कुणी कीर्तनकार आहे की मवाली असा सवाल करत आहे, तर कुणी सुपारीबाज म्हणत आहे. हा हबहब म्हणजेच हळूच भजी पळवणारा भुट्टा चोर अशीही संभावना सोशल मीडियावरती अनेक जण करत आहेत. संग्राम भंडारे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करतो. मग जेव्हा धीरेंद्र शास्त्री, प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर हे शिवरायांबद्दल अवमानकारक बोलत होते त्यावेळी कोणत्या वेळात लपून बसला होता असा सवालही लोक सोशल मीडियावरती त्याला विचारत आहेत. त्याचं उत्तर संग्राम भंडारेंनी देणं गरजेचं आहे. अनेकांच्या टीकेचं लक्ष झालेलं असला तरी आपल्याकडे गुंडांचंही समर्थन करणारी टोळकी जागोजागी दिसून येतात. पण असल्या बेशरमपणाचं समर्थन करताना हिंदू धर्म आणि हिंदू बदनाम होतो याचं भान कधी येणार आहे या सगळ्या लोकांना? धर्मांधतेची लागण महाराष्ट्राला झाली आहे का? कारण समाज प्रबोधनाचा उज्ज्वल वारसा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि इतर राज्यांमध्ये महाराष्ट्राची ओळख ही पुरोगामी म्हणूनच आहे. पण भंडारेसारखी मंडळी याला काळं फासण्याचं काम करतात. विकास लवांडेंवरती शाही ओत केल्याची घटना घडल्यानंतरच्या 2 दिवसानंतरही जे एकूण 15 जण होते त्यापैकी एकाही आरोपीला आमचा हा व्हिडिओ होईपर्यंत अटक करण्यात आलेली नव्हती. 3 4 व्हीलर, 2 रिव्हॉल्व्हर हे देखील पोलिसांनी हस्तगत केले नसल्याचं विकास लवांडे यांचं मत आहे. कायद्याचा कुणालाही धाक राहिलेला नाही हेच यामधून सिद्ध होतं. शिवाय संग्राम भंडारेने काय धमकी दिली होती? विकास लवांडे जे पुरोगामी कृत्य करत आहेत ते तसंच त्यांनी काम सुरू ठेवलं तर त्यांना पुढच्याही प्रसंगांना सामोरं जावं लागेल. आता याचा अर्थ काय काढायचा किंवा याचा अर्थ नेमका काय होतो? हे कसले हिंदू धर्माचे रक्षक आहेत? त्याने वापरलेली भाषा वारकऱ्यांच्या कोणत्या तत्वात बसते यावरती यातल्या अभ्यासूंनी खरं तर प्रकाश टाकायला हवा. वारकऱ्यांनी असल्या घुसखोरांचा समोर येऊन निषेध केला पाहिजे. अशांना कोणत्याही कार्यक्रमांना किंवा कोणत्याही हरिनाम सप्ताहांना बोलवता कामा नये. हे होणं गरजेचं आहे. सर्वसामान्यांकडून या कुप्रवृत्तीचं जे समर्थन होतंय ते खरंच चिंताजनक आहेच आहे. पण महत्त्वाच्या पदांवरच्या व्यक्ती त्यानंतर लोकप्रतिनिधी जर या गुन्हेगारी प्रवृत्तीचं समर्थन करणार असतील तर वैचारिकदृष्ट्या हिंदू रसातळाला तर जात नाही ना? पुरोगामी विचारांना महाराष्ट्रामध्ये स्थानच नाहीये का असे कितीतरी प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.